थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशात एक जुना सीमावाद पुन्हा उफाळलाय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहे एक प्राचीन हिंदू मंदिर, भगवान शंकराचं मंदिर। हे मंदिर थायलंड जवळच असलं तरी 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निर्णय दिला की हे मंदिर कंबोडियाचं आहे। थायलंडने हा निर्णय मान्य केला, मात्र नाराजी ही कायम राहिली। मात्र 2008 मध्ये जेव्हा कंबोडियाने या मंदिरासाठी युनेस्कोचा वारसा दर्जा मागितला आणि तो मिळवला, तेव्हा मात्र थायलंडकडून विरोध सुरू झाला। थायलंडने आरोप केला की कंबोडियाने या मंदिराभोवतीचा 4.6 चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलाय। तेव्हा या दोन्ही देशांमध्ये वाद वाढला। थायलंडमध्ये निदर्शने झाली, संसद ठप्प झाली आणि सीमारेषेवर गोळीबार सुद्धा झाला। हे मंदिर 3 हिंदू राजांनी 9व्या शतकात बांधलं होतं। या राजांनी हिंदू धर्म, संस्कृत, भारतीय वास्तुकला आणि परंपरा आपल्यात सामावून घेतल्या। हे मंदिर डांगरेक पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून 525 मीटर उंचीवर भक्कमपणे उभं आहे। मंदिरात कधी काळी हजारो भाविक पूजा करत असत, पण नंतर बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला आणि हे साम्राज्य संपून गेलं। मंदिर ओसाड पडलं, पण तरीही स्थानिक लोकांची श्रद्धा ही कायम होती। काही भाग युद्धामुळे खराब झाला असला तरी सुद्धा आजही मंदिराचं बहुतांश बांधकाम हे शाबूत आहे आणि भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी हे मंदिर खुलं आहे। हा वाद केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक जागेबद्दलचा नाही, तर तो दोन्ही देशांच्या राष्ट्रीय अभिमानाशी संबंधित आहे।